पण तर नाही का आमच्या घरी बहुत सारे उंदीर झाले. तुम्ही काल आमच्या व्हिडिओ मध्ये पाहिला असं एक इसकी गॅरंटी मैं नहीं दे सकता. उंदीर उडून गेला होता. त्याचे बहुत सारे बहीण भाऊ पण होते. सध्या ते एक उडून गेलता म्हणून ते दिसतं तुम्हाला दर्शन घेऊन दाखवलं. त्याचे कसं आहे ते बिचार लांचकडे ठोबळा आहे त्याच्या. अच्छा हमको सिखा रिया. तर या खिडकीतून नाही का बहुत सारे उंदीर जण येणे करत होते. तर नाही का आमच्या चमच्यावरून असं मस्त लवत होते. रात्री माहिती कसं होत होतं ते चमच्यावरून नाही का उंदीर लावत होते. असं घंट्या वाजल्याने आवाज घेऊन होता. मग ते आमच्या भांड्यावर घेऊन जात होते. तर या किचन मध्ये म्हणजे भाजी वाटकीन ठेवून राहत होता ना. तर ते खासाठी येत होते. तर आम्ही डिसाईड केलो का मग आता दुसऱ्या खोलीमध्ये ठेवायचं उंदीर घेऊन आले नाही पाहिजे म्हणून. तर आम्ही त्या खोलीमध्ये पण ठेवलं होतं टेबलावर. पण काय झालं उंदीर मामा तिथं पण जेवण करायसाठी येऊन गेलते. तर मग आम्ही डिसाईड केलं का आता उंदराला येऊन नाही द्यायचं बहुत झालं खाऊन. तर आता आम्ही का उपाय करतो या खिडकीमधून येता येत. आज खिडकी थोडीशी ढिल्ली झाली ना तर म्हणून नाही का उंदर येतात होत्या त्यांच्यासाठी जागा आहे म्हणून. तर आमची मम्मीकडे जाऊन या खिडकीच्या मागं. तर आता आम्ही खिडकीला टाईट बांधणार आहोत. अजून हे पण खिडकी नाही उंदीर येते यावल्या. इथून असं वाजत टिंग टिंग. 2 खिडक्यांचं लूज झाल्या ना म्हणून आता मम्मी का करते माहित नाही. आता मम्मीचे उपाय फेल होऊन जाईल. का करताय? खोके लावते. खोक्यामधून उंदीर येईन का उंदीर मधून खोका जाईन ते पण नाही माहित. नाही तर असं होऊन जाणार का सगळे उंदीर लोक आमच्या घरी राहीन. त्यांना खिडकी सगळं कमत त्यांनी जायचे रस्ते बंद होऊन जाणार. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना. राहणार आमच्या जीव खात कुरकुर करत. तर अशा तऱ्हेनं मी तर बसलो होतो मगाशी आमच्या टेबलावर नाही का हे होतं पाव पप्पांना आणलं नाही का त्या दिवशी असं ठेवून होतं. तर नाही का उंदीर इथं पण आलता किरकिर करत. तर नाही का बिचार थोडासा पाव पण खाऊन टाकला. मग मम्मीने थोडंसं काढून ठेवून दिलं. तर आता माहित नाही उंदीरची सवारी आमच्या घरून जाते का नाही का. तर काल तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल ना तिथून एक उंदीर गेला होता इकडून. तर आता या उंदीरची एंट्री बंद करायची आम्हाला अशा तऱ्हेनं. सोडू तिथून नाही काढी लावा लागते. थांब इकडूनच बांधा लागते पहिलं. खोलीतून खिडकीतून उंदीर आले. तर मग आता आमच्या या कमऱ्यामध्ये पण नाही का हमला केले. असे नाही का आमच्या चमच्यावरून उंदर नाही का लवत राहते. रात्री गिन घंटा वाजते टरंग टरंग इकडून नाही का. आणि तो लांचुकला उंदीर जाते असा त्याला काय वाटते माहित नाही. तर आम्हाला दिसत त्या दिवशी मी व्हिडिओ बनवला त्या दिवशी तर मला 4-5 उंदर भेटले होते एका जागी. इकडून तिकडे धावत होते. एकच बिचाराला तो उरला होता तर म्हणून ती खिडकीतून चालला गेला. आता विचार केलं का उंदरीला येऊ नाही द्यायचं आता. नाही तर आमचे खाणंपिणं बंद होऊन जाईल त्यांच्या पायी. आम्ही कोणते भांडे घासून राहिले तरी यूज करायच्या वेळी नाही का असं चमच्यानं चमच घेऊन म्हणून आम्हाला नाही का खावं लागते. असं जेवढं नाही ना. अरे मोठी माझी कुठे झाली. तर आम्ही नाही का आता मोबाईल मध्ये होती ना कॅटचे वॉइस हे लावलो. मांजर म्हणतो उंदरी गेली असेल म्हणून. मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा माँ. तर आम्ही रूम घेऊन साफ तर करून टाकला हेवाली. आता किचन म्हणजे जे खिडक्या होत्या 2 सुरुवातीला दाखवलं होतं. तर त्याने आता आम्ही बांधून ठेवले का दोरीनं का उंदरी घेऊन आले नाही पाहिजे म्हणून. ते खिडकी बांधून झाली. दुसरी खिडकी बांधत आहे. आता पाहू किती जोडजंतर काम आहे तिथं. आता पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो का उंदीर आता पण घुसून आहे का आमच्या घरी का गेले. तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करून टाका. शेअर नको करा पण सबस्क्राईब पण करून टाका. ठीक आहे.